माडा जमीन मालक होता, आहे आणि राहणार. तो पहिला हे शंका सर्वांनी आपल्या मनापासून दूर करावे की माडा यामध्ये जमीन मालकी कोणाच्या दुसऱ्याच्या नावावर करून राहिलेलं आहे. दुसरा जे आहे की त्यामध्ये विशेष नियोजन म्हणून आपणच आहोत आणि तिसरा जे घटक आहे ते विकासक म्हणून डेव्हलपर म्हणून आपणच आहोत. आमच्या वतीने सीएनडी एजन्सी काम करणार. त्याचा अर्थ काय झाला? अर्थ हे झाला की मान्यता देणे, विकास हक्क देणे, नियामक व दर्जाचे नियंत्रण करणे, पात्रता निश्चित करणे, हस्तांतर व रहिवाशी सोबत करार करणे आणि गृहसंस्थाच्या भाडेपट्टा म्हणजे गृहसंस्था ज्यावेळी इथे रिहॅब कंप्लीट होईल आणि ज्या वेळी त्याच्या बिल्डिंगच्या ओसी प्राप्त झाल्यानंतर सोसायटी फॉर्म झाला तो त्या सोसायटीच्या जे कन्व्हेन्स लीज कन्व्हेन्स असतील म्हणजे लीज डीड असतील किंवा कन्व्हेन्स असेल ते माडा करतील. म्हणजे पूर्ण अधिकार या संदर्भात मध्ये माडाचकडे राहणार आहे. सीएनडीए कडे काय जबाबदारी आहे? सीएनडीए कडे पहिली जबाबदारी आहे की ह्याच्या जे टोटल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे ज्याला आपण भांडवल म्हणतोय ते पूर्ण भांडवल उभे करणे आणि प्रकल्पमध्ये लावणे, इन्व्हेस्ट करणे हे त्यांची जबाबदारी आहे. डिझाईन आणि बांधकाम आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्हावे त्यासाठी त्यांच्या हे आहे. मेंटेनन्सचा विषय आहे. आणि जसं मी मागे सांगितलं की ह्याच्या आपण तर एकदमच सारांश काढला तो सारांशमध्ये संपूर्ण प्रकल्प खर्च कॉपर्स माडाच्या संपूर्ण नियंत्रण राहतील, जमीनवर मालकी व तारण हक्क नाहीत, उच्च पायाभूत व सार्वजनिक सुविधा, दोष दायित्व व देखभाल आणि कामगिरी सुरक्षा ह्याच्या मी सविस्तर नंतर यामध्ये बोलणार आहे.